एक पायरी चुकते आणि सगळंच गणित चुकत जातं. काही गोष्टी मनात घर करून लांबवर दडून बसलेल्या असतात आणि अचानक अशा समोर येतात की नव्याने सुरू केलेलं आयुष्याचं गणित पुन्हा चुकत जातं. आणि बरं का, अंजाराला गोंजारायला तेव्हा कोणीच नसतं. स्वतःची ढाल बनून लढायचं असतं. आपल्याच खांद्यावर डोकं ठेवून आपलाच आधार आपणच बनायचा असतो. कारण इथे कोणीच कोणाचं नसतं. कारण आयुष्याच्या रंगमंचावर रडता रडता हसावंच लागतं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आपण सर्व जबाबदाऱ्या अगदी सहज पूर्ण करतो, पण स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेतोय का? स्वतःचा शोध घेतो का? आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय आहे, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, आयुष्यात येऊन काय करायचं आहे, हे असे विचार रोजच्या धावपळीत हरवून बसतात. रोजचा दिवस तर येतोय जातोय, पण जगण्यातला अर्थ हरवलाय, असं नाही का वाटत तुम्हाला? आयुष्य जगताना ताकदीची गरज असते. ताकद खूप महत्त्वाची, मानसिक ताकद. अर्थात आर्थिक स्थैर्यही हवं, आर्थिक ताकदसुद्धा हवी, पण त्याहून जास्त मानसिक बळ माणसाला शहाणपण देतं. आपण नेहमी स्वतःला कमी लेखतो, विक्टिम कार्ड्स प्ले करतो, स्वतःची तुलना करत राहतो, कोणत्या ना कोणत्या गिल्टमध्ये आपण जगत राहतो. आपण सतत इतरांसाठी अवेलेबल राहतो, स्वतःसाठी नको त्या बाउंड्रीज आपण सेट करून ठेवतो, कम्फर्ट झोनमधून अजिबात बाहेर पडत नाही, नको त्या गोष्टींचा अतिविचार करतो, समोरचा व्यक्ती काय वागतो, काय बोलतो यावर जरा जास्त लक्ष देतो, पण तो असं का वागतोय याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटत राहतं की आपणच प्रत्येक वेळी बरोबर आहोत, आपल्यालाच प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. या सगळ्यात आपणही कोणाचं तरी मन दुखावू शकतो, ते विसरून बसतो. थोडक्यात काय तर आपण अतिशय सोयीस्कररित्या समोरच्याला आणि स्वतःला देखील गृहीत धरतो. हे का घडते? कारण आपण स्वतःच्या आयुष्याची स्वतःची जबाबदारी घेतच नाही आहे. जेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्वावर काम करायला सुरुवात करू, त्यावेळेला आपोआपच या सगळ्या नकारात्मक गोष्टी बदलत जातील. लहान लहान बदलांपासून मोठे मोठे बदल व्हायला सुरुवात होते. लगेचच आपण ठरवलंय आणि सगळं बदललंय असं कधीच होत नाही. अगदी छोटे छोटे बदल आपल्या रोजच्या आयुष्यात आपण करायला सुरुवात केली की त्यांची सवय व्हायला लागते आणि त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला शार्पनेस यायला सुरुवात होते. आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची म्हणजे आपलं व्यक्तिमत्व सुधारायचं. आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट कोणती माहिती आहे? आपली संगत. आपण कोणत्या लोकांमध्ये वावरतोय ह्यावरून सुद्धा आपलं व्यक्तिमत्व घडतं. आपल्या आजूबाजूचे लोक काय बोलतात, काय काम करतात, ते आपल्यासोबत कोणत्या विषयांवर चर्चा करतात ह्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. आणि म्हणूनच कोणासोबत किती वेळ घालवला पाहिजे आणि तिथं काय बोललं पाहिजे हे आपण ठरवायला हवं. चर्चा केव्हा होते? जेव्हा समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतो आणि मग त्याला प्रतिसाद आपण देतो. जर समोरचा व्यक्ती आपल्या कामाबद्दल किंवा आपल्याला काहीतरी माहिती मिळेल असं जर काही बोलत नसेल, काहीतरी प्रोडक्टिव्ह चर्चा करत नसेल, तर त्या चर्चेत आपण सहभागच घ्यायचा नाही, आपण काय बोलायचंच नाही. आपण काय बोललो नाही तर ती चर्चाच होणार नाही. अशा वेळेला बाउंड्रीज स्वतःसाठी सेट करायला पाहिजेत की कोणत्या विषयावरती बोललं पाहिजे आपण आणि कोणाचं काय ऐकून घेतलं पाहिजे. जर ते काहीच कामाचं नसेल तर तिथे राहण्यात, तिथे वेळ घालवण्यात काही अर्थ आहे का? अजिबात नाही. हे सगळं ऐकायला जितकं अवघड वाटतं, करायला तितकंच सोपं आहे. फक्त ठरवलं पाहिजे. मी नेहमी म्हणते की आपण एखादी गोष्ट ठरवली ना तर ती आपण साध्य करू शकतो, पण आपण ठरवतच नाही होत. आपल्याला ठरवायला हवं. आपण जर ठरवलं आपल्याला आपलं व्यक्तिमत्व बदलायचं आहे, आपल्याला स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची आहे, तर अर्थातच आपण त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणाला आपलं गुरु मानले, आपण कोणाकडून काय शिकतोय. शिकणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याहून महत्त्वाचं आहे की ते आपण कोणाकडून शिकतोय. वेळ आणि वेगवेगळे अनुभव तर आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतच असतात, पण आपल्या आजूबाजूला जी लोक, जी मंडळी वावरतात त्यांच्याकडून सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. मग चांगल्या गोष्टी शिकायच्या की वाईट गोष्टी हे आपण ठरवायचं. समाजात वावरताना अनेक लोकांच्या वागणुकीमधून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, त्यांच्या अनुभवांमधून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो.
अनेक पुस्तकं, मोटिवेशनल व्हिडिओज तर आपण पाहतोच, वाचतोच. पण ते आपण आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये किती अप्लाय करतोय? का आपण नुसताच ते नॉलेज घेतोय आणि डोक्यामध्ये ठेवतोय? स्वतः आपण ते अप्लायच करत नाही आहे. आपण आजूबाजूच्या व्यक्तींकडून, पुस्तकांमधून, वेगवेगळ्या मोटिवेशनल व्हिडिओजमधून जे काही शिकतोय ते आपण आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करायला हवं. रोज करायला हवं, क्षणाक्षणाला करायला हवं. जे आपण पाहतोय, वाचतोय, ऐकतोय ते सगळं लक्षात ठेवायला हवं. त्यातलं सगळं चांगलं लक्षात ठेवायला हवं आणि ते रोजच्या जीवनामध्ये रोज मिनिटाला अप्लाय करायला हवं. जर आपण सतत इतरांसाठी अवेलेबल राहिलो तर अर्थातच हे सगळं शिकलेलं जे आहे, आपण जे सगळं मोटिवेशन घेतलेलं आहे ते अप्लाय करायला वेळच मिळणार नाही. आणि त्यासाठी आधी जिथं आपली गरज नाही आहे, आपल्याशिवाय काम होऊ शकतं, तिथं नाही म्हणायला शिकायला हवं. कोणाला आपली खरंच गरज आहे का हे ओळखून आपण तिथे येस किंवा नो हे म्हणायला पाहिजे. आधीच ठरवून ठेवायचं, आता जर आपण इथे नाही म्हणालो तर हा माणूस रिॲक्ट होणार, ह्याला वाईट वाटणार आणि मग त्या सिच्युएशनला ॲक्सेप्ट करायचं, त्या सिच्युएशनचा त्रास करून नाही घ्यायचा. कारण आपण नाही म्हणल्यावर हे होणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का? आपलं नाही म्हणणंसुद्धा जिथं ॲक्सेप्ट होतं ना, ती खरी नाती, ती खरी मैत्री. जितका रिस्पेक्ट आपल्या हो म्हणण्याला आहे तितकाच रिस्पेक्ट आपल्या नाही म्हणण्याला सुद्धा असायला हवा. जो व्यक्ती आपल्या नकाराला पचवू शकतो ना, तोच व्यक्ती आपल्या होकाराची किंमत करू शकतो, हे लक्षात ठेवा. आपण नाही म्हणालो आहे, समोरचा व्यक्ती चिडतो आहे, पण आपण हो म्हणाल्यानंतर तो आपल्या होकाराची रिस्पेक्ट करतो का? नाही, तो आपल्याला गृहीत धरतो. हा फरक असतो. जी नाती, जी माणसं आपली असतात, ती माणसं आपल्या वेळेला, आपल्याला आणि आपल्या प्रत्येक मताला रिस्पेक्ट देतात. आयुष्यामध्ये कमी लोक असावेत, पण ते सगळे समजून घेणारे असावेत. आपल्या सिच्युएशनला, आपण ज्या परिस्थितीमधून जातो आहे, सध्या आपल्या मनावरती, आपल्यावरती काय परिणाम होतो आहे, या सगळ्या गोष्टी जी लोकं समजून घेतात, तीच लोकं आपल्याला जास्तीत जास्त आदर देऊ शकतात. आणि जिथे आपला आदर होत नाही, जिथे आपल्या होकाराला, नकाराला रिस्पेक्ट नाही, तिथे कमी जायचं, टाळायचं. शक्य असेल तर तिथे जाणं टाळायचं, अशा लोकांना टाळायचं. शक्य नसेल तर तिथे गप्प राहायचं, कमी जायचं. चांगुलपणाचा जो टॅग आहे ना आपल्याला, तो कधीच मिळणार नाही आहे आणि तो मिळवण्याच्या मागे लागायचं सुद्धा नाही. स्वतःच्या व्यक्तिमत्वावर जर आपल्याला काम करायचं असेल तर सगळेजण मला चांगलं म्हणतील, मी सगळ्यांसाठी सगळं करेल, हा पहिला जो मुद्दा आहे तो खोडून काढायचा आयुष्यातून आणि स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात करायची. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला सुरुवात करायची. बऱ्याचदा आपल्याला असं सुद्धा वाटतं की आपल्यावरती खूप अन्याय झालेला आहे. ठीक आहे, आता तो झाला आहे, तिथं आपण स्टँड घेतला, नाही घेतला, तो भागच वेगळा. ती गोष्ट होऊन गेलेली आहे, तो भूतकाळ आहे. भूतकाळामध्ये डोकावून पाहण्यापेक्षा आपण भविष्याचा विचार करूयात. तेव्हा आपण स्टँड घेतलेला नाही आहे, आजपासून, आत्ताच्या क्षणापासून आपण स्वतःसाठी स्टँड घ्यायला सुरुवात करूयात. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच आहे, हे म्हणायची आणि हे ओळखायची हिंमत स्वतःमध्ये यायला पाहिजे. इतका शार्पनेस आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणायचा आहे. आपल्यामधला कॉन्फिडन्स जर आपल्याला वाढवायचा असेल, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणखी आपल्याला शार्पनेस आणायचा असेल, तर आपण कोणत्या गोष्टीसाठी पॅशनेट आहोत, कोणती गोष्ट केल्याने आपल्याला प्रचंड छान वाटतं, प्रचंड कॉन्फिडन्स येतो, ती गोष्ट करायला घ्या, सतत करा, दिवस रात्र करा, करतच राहावा. माहीत नसेल तर ती शोधा. आपल्याला कोणती गोष्ट आवडती आहे, आपण कोणती गोष्ट करण्यासाठी पॅशनेट आहोत, ती गोष्ट सतत केल्याने आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढायला लागला की पर्सनॅलिटी आपोआपच डेव्हलप व्हायला सुरुवात होते. पूर्वीपेक्षा आपण बेटर झालो आहे, पूर्वीपेक्षा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस झालेत. पण ही ग्रोथ इथेच थांबवायची आहे का? नाही. ही ग्रोथ कधीच इथे थांबत नाही, ती ग्रोथ चालूच राहते. सतत काहीतरी शिकणं, काहीतरी नवनवीन प्रयोग करणं हे चालू ठेवायचं. जिथं आपण थांबलो तिथं आपण संपलो. नवीन नवीन गोष्टी सतत शिकायलाच हव्यात, सतत करायलाच हव्यात. नव्या गोष्टी शिकण्यामध्ये किंवा करण्यामध्ये माणसाने कधीच समाधानी होऊ नये, कारण जर तो समाधानी झाला तर तो संपला. बाकी सगळ्या गोष्टीत समाधान खूप महत्त्वाचं आहे.
पण काहीतरी नवीन करायचं आहे, नवीन शिकायचं आहे, ह्यामध्ये समाधान नसायला पाहिजे. ते घातक आहे. कारण जर तिथं आपण समाधानी राहिलो तर आपण नव्या गोष्टी शिकू शकणार नाही. आणि जर आपण नवीन गोष्टी शिकलो नाही, नवं काहीतरी केलं नाही, तर आपण आहे तिथेच राहू आणि आपलं व्यक्तिमत्व तसंच राहील. ते कधीच भारदस्त होणार नाही. व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी, स्वतःच्या विचारांना सुधारण्यासाठी आपण काय शिक्षण घेतलेलं आहे, आपलं वय काय आहे, आपण कुठून आलेलो आहोत, या कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं आहे, पण खरं तर तिथूनच नवी सुरुवात झालेली असते. चांदण्याचा इवलूसा प्रकाशसुद्धा तेव्हा लख्ख वाटतो. सूर्याच्या गोळ्यासारख्या मनातल्या इच्छा तेव्हा पेट घेतात, आनंदाने पेट घेतात. जिकडे तिकडे तेव्हा फक्त आनंदाची हिरवळ दिसत असते. सागरासारखे अथांग विचार तेव्हा मनात उमगत असतात. सगळं मागचं मागे सोडून पुढं जायचा विचार मनात झेप घ्यायला हवा आणि नव्या प्रवासाला सुरुवात करता यायला हवी. आपल्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत, कोणते वाईट गुण आहेत, त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी करण्याची भीती वाटते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून नवीन सुरुवात करायला हवी. आपल्याला कोणत्या गोष्टीवरती जास्त काम करण्याची गरज आहे, कोणत्या गोष्टीवरती, कोणत्या सवयीवरती कमी काम करण्याची गरज आहे, याचासुद्धा अभ्यास करायला हवा. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे, आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची आहे, आपल्या व्यक्तिमत्वावरती काम करायचं आहे. आणि हे प्रत्येकाने करायला हवं. भलेही तुमचं वय काहीही असू देत, तुमचं शिक्षण काहीही असू देत, तुम्ही हे करायलाच हवं. आता का असं जर विचाराल तर जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व जास्त शार्प होईल त्यावेळेला तुम्हाला ह्या काचं उत्तर मिळेल. जेव्हा आपली पर्सनॅलिटी अगदी शार्प होते, आपलं व्यक्तिमत्व भारदस्त होतं, त्यावेळेला सगळ्याच गोष्टी बदलायला लागतात. सगळे अडथळे आयुष्यामध्ये जे येणारे आहेत ना, ते अगदी सहज आपण दूर करू शकतो. आपल्या आयुष्यातील वाईट दिवसांना आपण अगदी सहजतेने सामोरे जातो आणि चांगल्या दिवसांमध्ये सुद्धा आपण समाधानी राहतो, शांत राहतो, आनंदी राहतो. अर्थातच आपण चांगल्या दिवसांमध्ये सुद्धा आनंदी राहतो आणि जेव्हा आपला वाईट काळ चालू असेल त्यावेळेला सुद्धा आपण आनंदीच असतो, समाधानी असतो. काहीतरी चांगलंच आपल्याला त्यामध्ये दिसत असतं. जेव्हा आपलं व्यक्तिमत्व हे भारदस्त होईल आणि आपले विचार मार्गी लागतील, आपण सकारात्मक होऊ. मग हा सगळा इतका मोठा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्याची, तुमच्या व्यक्तिमत्वाची जबाबदारी घेताय ना? पटापट मला कमेंट्समध्ये लिहून कळवा, मला वाचायला खूप आवडेल. अशाच आणखी एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न करा, स्वतःचा शोध घ्या आणि विशेष म्हणजे स्वतःची काळजी घ्या. बाय.